महत्वाची बातमी आहे। अभिनेता सैफ अली खान याला लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। महत्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। थोड्याच वेळात सैफ अली खानला बांद्र्यातल्या आपल्या राहत्या घरी पोहोचणार आहे। सैफ अली खान त्याला आता डिस्चार्ज देण्यात आलाय। महत्वाची बातमी आपण मुंबईतून बघतोय। सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते आणि त्यानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आलाय। अभिनेता सैफ अली खानला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। बांद्र्यातल्या आपल्या राहत्या घरी थोड्याच वेळात सैफ अली खान पोहोचेल। सैफ अली खान याच्यावरती जीवघेणा हल्ला त्याच्याच घरी झालेला होता आणि त्यानंतर रुग्णालयात त्याच्यावरती उपचार सुरू होते। लीलावती रुग्णालयात सैफ अली खान याच्यावर शस्त्रक्रिया देखील पार पडलेली होती। प्रकृती स्थिर आहे आणि आता त्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। थोड्याच वेळात सैफ अली खान हा आपल्या बांद्र्यातल्या निवासस्थानी पोहोचेल। ही दृश्य आपण बघतोय। सैफ अली खान ज्या वाहनामधून निघालेला आहे ते वाहन आपण बघतोय। सैफ अली खान याच्यावरती लीलावती रुग्णालयात उपचार झालेले होते आणि त्यानंतर रुग्णालयानं त्याला डिस्चार्ज दिलेला आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की जवळपास 6 दिवस लीलावती रुग्णालयामध्ये उपचार घेतल्यानंतर अखेर सैफ अली खानला डिस्चार्ज आज मिळालेला आहे। थोड्याच वेळापूर्वी प्रचंड गोपनीयता बाळगून सैफ अली खानला एका खासगी गाडीतून बाहेर काढण्यात पोलिसांची